ते सहीवरनंच त्याला कळेल की हा हा मी लावलेलाच स्कॅनर आहे. सर हे दुकानदाराला कळेल, पण कधी कधी स्कॅनर ना तशी सही कॉपी करून त्याच्यावर परत चिकटवतात. त्याच्यामुळे स्कॅनर जो असतो तो बनवला कसा असतो जो की खास करून दुकानदाराच्या कोणत्या तरी खास ह्याचा स्कॅनर तयार केलेला असतो. स्कॅनर त्याचा असतो ते कळालं, पण इथं दुसरी कुठली तरी खूण केली तर हे सगळं पसारा करण्याची सर गरज तो आहे. स्कॅनर आधी चेक करतो की हे असंच आहे का ह्याच्यावर, आणि तसाच सेम QR कोड लावतो. समजा जर मी दुसरा QR कोड लावला असा स्टिकरने आणि तो पण व्हॅलिड QR कोड आहे, आता तुमचं कसं होतं की हा व्हॅलिड नाही आहे QR, दुकानदाराचा व्हॅलिड QR कोड होता, तसंच मी माझा Google Payचा QR कोड लावला जो व्हॅलिड आहे, तर मग मला तर पैसे मिळतील. सर ह्याच्यात फक्त दुकानदाराचाच जो स्कॅनर आहे तो व्हॅलिड आहे. अच्छा, ते तुमच्या ॲपमध्ये याला व्हॅलिड आहे आणि बाकी सगळे इनव्हॅलिड आहेत असं फीड केलेलं आहे का? पण मग ते ॲप माझ्याकडे, समजा मी ग्राहक आहे, माझ्याकडे तर ते ॲप नाही आहे. हे सर सकाळी दुकानदाराला येऊन चेक करायला लागतं. अच्छा, त्यांना रोज येऊन चेक करावं लागेल की त्यांचे QR कोडच तिकडे लागलेले आहेत. सर यापुढील माहिती माझा मित्र स्मार्ट बॉय. रिअल टाईम व्हेरिफिकेशन सिस्टीम AI टूलचा वापर करून कॅमेरा लावू शकतो आणि ह्याला ऑटोमॅटिक डिटेक्टर सिस्टीम लावून पण आम्ही ह्याला तयार करू. चुकीचा QR कोड लावणे हा प्रॉब्लेम सोडून अजून कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का त्या ॲपने? आम्ही खास त्या प्रॉब्लेमसाठी चेक केलाय आणि खूप सारा सरकारचाही खूप सारा प्रॉब्लेम कमी होईल. दुकानदारालाही त्याचा फायदा आहे आणि कस्टमरलाही त्याचा फायदा आहे. ही जी समस्या आहे की दुकानदाराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे की नॉर्मल? हे सर दोघांची समस्या सॉल्व्ह करणारे आहे. कशी काय? सर म्हणजे कस्टमरचेही पैसे कुणाला दुसऱ्याला जाणार नाहीत व दुकानदाराचाही फायदा होईल. यापुढील माहिती म्हणजे हेच की मग दुकानदाराला रोज सकाळी उठून ते स्कॅनर त्याच्या ॲपमध्ये बघावं लागेल की त्याच्याच जर हा जो स्कॅन आहे तो आता जो शॉपकीपरचा आहे, शॉपकीपरच्या स्कॅनरवर जर कोणी दुसरा सेम लावला तर आमची मशीन डिटेक्ट करून शॉपकीपरला लिंक टाकणार किंवा मेसेज पाठवणार. हा QR कोडवर आमची मशीन एक दुसरा QR कोड लावला आहे तो काढायला पाहिजे असं आम्ही फ्युचरमध्ये करणार. एकच माझा शेवटचा प्रश्न आहे. आता जेव्हा तुम्ही म्हणता हा QR कोड वेगळा आहे तो वेगळा आहे, तर त्या QR कोडची रचना वेगळी आहे, बरोबर? हो. पण मग जर मी याचा फोटो काढला आणि त्याचं कलर प्रिंटआउट आणलं आणि त्याच्यावरती मी मागे चेंज केलं की तो QR कोड स्कॅन केल्यावर माझ्या अकाउंटमध्ये जाईल, असं मी काही केलं सर का आता आम्हाला तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेपर्यंत हे नव्हतं, तेवढं सामानही नव्हतं व तेवढं हेही नव्हतं. त्यामुळे आम्ही तशी सिस्टीम तयार करू भविष्यामध्ये अशी मी तुम्हाला गॅरंटी देते. ओके. अजून कुठे कुठे वापरता येईल? हे दुकानदाराचा तर एक झालं, पैशाच्या स्कॅम. तुला सांगायचं ओके, थँक्यू.